मी करतच नाही. तुम्हीच असं काहीतरी वागता ना का मला अपमान करावाच लागतो. पण सासूबाई आम्ही जी गोष्ट सांगतोय ना ते जरा सिरियसली घ्या. तुम्ही ऐकलं ना तर तुमचं पण असं आमच्या सारखं होईल. असंच गोल गोल बोलत बसा आणि मुद्द्याचं बोलूच नका. सासूबाई पाठराखीनबाईंमुळे मोहितरावांना जेलमध्ये जावं लागलं की नाही? माहितीये मला. आता किती वेळा तेच तेच सांगणार. त्यांना अटक झाली आणि आता काही ते लवकर भारी येणार नाही. अहो बेल झाली त्यांची आणि त्यांची बेल व्हावी म्हणून आपण काहीच खटपट केलेली नाहीये. कोणी सांगितलं तुम्हाला का आपण खटपट केली नाही म्हणून? आपण खटपट केली, खूप खटपट केली. देवाकडं साकडं घातलं, खटपट केली. इथं एका वकिलाला भेटलो, त्याचं नाही झालं म्हणून जिल्ह्याकडे गेलो, तिथल्या एका टॉपच्या वकिलाला भेटलो, खूप खटपट केली. पण तोपर्यंत मोहितरावांना बेल मिळाली. हो खरंच? हा, मानलं तुम्हाला सासूबाई, मानलं. आदू विठुराय पाठीरा का आहेच रे, पण आपल्या शाळेसाठी 40 लाखाची गरज आहे. 40 लाख? हो, म्हणजे मी इंजिनियर्सला भेटून मोठा मोठी अंदाज घेतलाच होता. आदू आपल्या गावाबाहेर फिरून वर्गणी गोळा करून आपलं काम होणार नाही. काहीतरी वेगळा विचार करावा लागणार आहे आपल्याला. इतका वेळ विचार करतोय पण काही सुचतच नाही. पण एवढं मात्र नक्की की जमा केलेली रक्कम ना बँकेत ठेवावी लागेल. आदू वल्लरी, प्रेरणा, तेजा, भैरवी यांनी पण तर देणगी दिली होती ना. त्यांची देणगी म्हणून आपल्याकडे 5.5 लाख रुपये गोळा झालेच. ते पैसे अजून घरातच आहेत. हो, म्हणजे शाळेचं करंट अकाउंट उघडायचं आहे ना, आणि त्यासाठी ट्रस्ट पण उघडावा लागेल. हिंदू अगं, आपण सगळे पैसे सेफ ठेवले पाहिजेत. हो मला कळतंय, पण या सगळ्यात माझी तेवढी गती नाहीये. अगं तुझी मैत्रीण आहे ना ती मुंबईची वल्लरी. आय लव्ह यू आदू. कसलं भारी सजेशन दिलंस. आता या क्षणी तिला फोन केला पाहिजे. थांब. अरे पण माझा फोन कुठे आहे? तिकडे तम्या आणतो. अरे इंद्रायणीचा फोन. हॅलो, रामकृष्ण हरी इंद्रायणी. रामकृष्ण हरी वल्लरी, कशी आहेस तू? मी बरी आहे, तू कशी आहेस? आणि तुझ्या शाळेचं काम कसं सुरू आहे? अगं सुरू आहेत प्रयत्न. मला याच संबंधी तुझ्याशी बोलायचं होतं. बोल ना. मला ना तुझी मदत हवी. अगं, मैत्रिणींकडे कोणी अशी मदत मागतं का? हक्काने सांगायचं असतं. बोल. अगं मला शाळेच्या नावाचं ट्रस्ट काढायचंय, त्यासाठी. होईल, मी आहे ना, मी मदत करेन तुझी. आणि माझं आणखीन एक काम आहे. बोल ना. अगं शाळा बांधण्यासाठी एखादा चांगला अनुभवी बिल्डर मिळाला ना तर फार बरं होईल ग. बिल्डर होईल, तुझं हेही काम होईल. आणि बिल्डिंगसाठी ना काही देणगीदार हवे होते ग. फंडची गरज आहे शाळेला. इंदू, तू नको काय शिकव. उलट मी काय म्हणते, तू आणि अदू दोघं जण मिळून जरा 4 दिवस इकडे या, म्हणजे तुझी सगळी कामं होतील. आपण शाळेच्या बिल्डिंगसाठी बिल्डरशी बोलून घेऊ आणि ट्रस्टसाठी आपण देणगीदारांशी बोलून घेऊ. काय, तू कधी येतेस तेवढं सांग मला. लवकरात लवकर कळवते. चालेल, मी वाट पाहते तुझी आणि अदूची. नक्की या. बाय. काय बोलली? अरे तिने आपल्या दोघांना या कामासाठी मुंबईला बोलवलंय. नादू, जमेल ना तुला? अगं शाळेच्या कामासाठी आपण अमेरिकेला जायला घाबरणार नाही. मुंबई काय? घरात सगळ्यांना सांगावं लागेल. हॅलो डॉक्टर. हॅलो. कसे आहात डॉक्टर? श्रीकला, तुझं ना एकदा नीट चेकअप करायला पाहिजे आणि नाडी परीक्षा करून तुला नेमकं काय झालंय हे शोधायला पाहिजे. बरं, नाडी परीक्षेवरून आठवलं,
की तुमचा गावातल्या लोकांशी कनेक्ट खूप चांगला वाढलाय हा. तू वॉच ठेवतेस का माझ्यावर? हो दिसतंय ना ते. अगदी पर्सनल लेवलवर कनेक्ट वाढतोय. नाही, मला आवडते बरं का तू माझ्यावर लक्ष ठेवतेस ते. तुझ्यावर नाही लक्ष ठेवत आहे, तुझ्या जिंकण्यावर लक्ष आहे माझं. आय मीन तुला इलेक्शन मध्ये जिंकवणं ही माझी जबाबदारी आहे. मग आता जबाबदारी घेतलीच आहेस तर एक सजेशन देतो. तू ना गावातल्या पुरुषांपेक्षा स्त्रियांशी तुझा कनेक्ट जास्ती वाढव. बाय सो नाही म्हणजे मी परत पुरुषाशी बोललेलं आवडत नाही का तुला डॉक्टर? आर यू फिलिंग जेलस? गुड जोक. आय एम नॉट जोकिंग, मी सिरियसली बोलतेय. हा तर मी काय म्हणत होतो की मी पुरुषांशी न बोलता महिलांशी बोललं पाहिजे असं. हा, कारण म्हणजे तू जर गावातल्या पुरुषांपेक्षा महिलांना इन्फ्लुएन्स करू शकलीस ना तर आपल्याला होणाऱ्या वोटिंग मध्ये फार म्हणजे फारच फरक पडेल. अगं मला सुद्धा लेडी लकची गरज आहेच ना. तुझ्याकडे ते ऑलरेडी आहे डॉक्टर. सी बट एनिवेज गुड सजेशन डॉक्टर. तू आहे ना आता खऱ्या सीझन पॉलिटिशियन सारखा विचार करायला लागलास. आजच मी महिलांशी कनेक्ट होते आणि त्यांच्याशी बोलते नक्की. ओके ठीक आहे. बरं चल मी येतो, मला उशीर होतोय. तुला लिफ्ट देऊ? नाही नको. मी ऍक्च्युली आज व्यंकट महाराज आणि शकुंतला काकूंना भेटायला आले. गडबडीत भेटणंच नव्हतं झालं ना काल म्हणून. चल बाय बाय. बाय. विठुराया यावेळेस शाळेच्या कामासाठी मुंबईला जाते. गावात शाळेची इमारत उभी करण्यासाठी मोठ्या रकमेची गरज आहे. आमची पाठराखण कर. अच्छा, इंदी मुंबईला जातीये काय? पण मोठ्या बहिणींना माहितीये का? रिपोर्टिंग करायला लागतीये. मोठ्या बाई डू समथिंग. त्या इंदीच्या पायात पाय घालून पाडा तिला. लय स्पीड न पळतीये ती. तुमच्यासाठी लय इम्पॉर्टंट सिक्रेट आणि भारी न्यूज घेऊन आलीये. ती इंदी आपल्या आदोक्षज महाराजांना घेऊन मुंबईला चाललीये. कशाला? शाळेचं काम करायला. पण मोठ्या बाई नाही एवढं मुंबईला जातायत, तुमची परमिशन सोडा हो. तुम्हाला येऊन साधं विचारलं पण नाही. तुमच्या टीमच्या मोहित रावाला जेलमध्ये धाडलं. या स्पीडने जर पळत राहिली ना तर तुमची या घरातली, मंदिर कमिटीची, अख्ख्या गावातली पोझिशन जाईल. पुढचा मागचा सगळा हिशेब असं बराबर करत तुम्हाला या घरातून इंदी बाहेर पण काढू शकते. घर माझं आहे. नाही आज आहे, उद्याच काय? डोकं ठिकाणावर आहे ना तुझा? माझ्याच घरात राहून माझ्याविषयी असलं वाईट बोलते. मोठ्या बाई एवढी चांगली बातमी घेऊन आलीये मी तुम्हाला आणि तुम्ही मलाच बोलताय. ठीक आहे, चांगली बातमी दिली. एक घे पैसे आणि गप्प बस. या काय एवढंच? निघ. थँक्स. विठुराया उद्या शाळेच्या कामासाठी मुंबईला जातोय. आपल्या शाळेच्या इमारतीसाठी फंडची गरज आहे. या 4 महिन्यामध्ये जर शाळा नाही ना उभारली तर हातची जमीन जाईल रे आपली. आता मुंबईला जातोय ना, आमचं काम लवकर होते बर का.
विठुराया पाठी राखा. माझ्या पोटचा पोरगा पण फितवला हिनं. आता मला न सांगता याला मुंबईला नेणार काय? हिला काय वाटलं, ही सांगणार नाही तर मला काहीच कळणार नाही का? हिची आता वाटच लावते. आई काय झालंय? असं का बघतेस? काय नाही बाबा, पाहत होते का माझा आदोक्षश किती मोठा झालाय. काय ना शकुंतले, नारायणी, व्यंकट भाऊजी, आदोक्षश किती मोठा झाला ना. सरपंच किला उभं राहिलाय, उद्या निवडून येईल. आई मला तुझ्याशी आईशी बोलायला वेळ आहे, माझ्याशी बोलायचे. बोल, तुला काही बोलायचंय, सांगायचंय? काही गोष्टी लपवायच्या आहेत. कोणी शिकवलं रे तुला खोटं बोलायला? आई तू आता उगीच उगीच काय? उगीच बोलतेय का मी?